जरा भाई धीर घ्या. समुद्रावरती बॅक साईडला बीच आहे. माझ्या मागे जो बीच वाटतं ना गोव्याला एकदम थंडगार. हॅलो गाईज, सलाम नमस्ते. केमचं कसं काय तर राम राम म्हणजे मित्रांनो, तुमचा वाटता लाडका सौरव वाटे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार व्लॉग घेऊन येतोय. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या गावच्या कार्यक्रमाचे आणि जयंतीचे व्लॉग तर नक्कीच बघितले असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आज तुमच्यासाठी मी एक सोन्यासारखा व्हिडिओ घेऊन आलोय, म्हणजे आपल्या गावचा सोन्यासारखा समुद्र. त्या समुद्राचा आज मी तुमच्यासाठी व्लॉग बनवणार आहे, कारण ह्या व्लॉगची खूप मागणी होती की समुद्राचा व्लॉग झालाच पाहिजे आणि बघायचा आहे आणि तू नक्की कर. त्यासाठीच मी तुमच्या शब्दांना मान ठेवूनच चाललो आहे समुद्राचा व्लॉग बनवण्यासाठी. तर माझ्यासोबत असणारे माझी आई आणि माझी मावशी असणारे उल्हासनगरवाली. तर आज आम्ही तिघजण जाणार आहोत समुद्रावरती, तुम्हाला आपला गावचा सोन्यासारखा समुद्र दाखवण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर चलो गाईज, जाऊया समुद्रावरती. तर मित्रांनो, फायनली निघालो मी आणि माझ्यासोबत आहे माझी मम्मी आणि माझी बघा मावशी. मावशी हाय कर, हाय कर. हाय, तू पण कर हाय. मम्मी हाय. तर आता आपण चाललोय समुद्रावरती. आपण एका शॉर्टकटच्या रस्त्यानं चाललोय, म्हणजे आपला जो मेन रोड आहे तिथून पण रस्ता आहे, पण थोडं यांना हे थोडं गल्लीगोळे बघत बघत जायचं होतं, कारण खूप चांगलं आहे. तुम्हाला पण मी दाखवतो. गल्लीगोळ्यामध्ये थोडं यांना शॉर्टकटनी जायचं होतं आणि इथून थोडं गावाची मजा घेत घेत जायचं होतं, त्यामुळे आम्ही ह्या रोडनी चाललो आहे. तर तुम्हाला पण दाखवतो. आणि फक्त 5 ते 4 मिनटात आपण समुद्रावरती पोहोचू, म्हणजे वॉकेबल डिस्टन्स, एवढा जवळ आहे. आवाज येतो मला समुद्राचा, तुम्हाला येत नसेल कारण व्हिडिओमधून. तर चला 5 मिनटात पोहोचूया आपल्या समुद्रावरती आणि तुम्हाला दाखवूया आपल्या सोन्यासारखा समुद्र. मित्रांनो, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, खूप इंटरेस्टिंग आणि खूप चांगली व्हिडिओ असणार आहे. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्हाला पण फिरण्यासाठी वगैरे यायचं असेल आपल्या श्रीवर्धनमध्ये तर नक्की या. तर मित्रांनो, इथं रिसॉर्ट वगैरे सगळं अवेलेबल पण आहे, तुम्ही या, आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करून देऊ, काय हरकत नाही. फक्त तुम्हाला यायचं असेल तर मला कमेंट करा किंवा मला इंस्टाला माझा इंस्टा ID मेन्शन करतो, तर इंस्टावरती मला तुम्ही हाय हॅलो मेसेज करा. मी तुम्हाला इकडे जर समुद्राच्या आजूबाजूला तुम्हाला जर काय हॉटेल वगैरे पाहिजे असेल तर ते तुम्हाला मी देऊ शकतो. बघा दोघे चालले तिकडे तिकडे. हे बघ इकडे आपले गावाचे जे कनेक्शन आहे ना विहिरीचं, ते तिकडे आहे झाडाचे इथे घराच्या मागे. हे बघा दोघे चालले आहेत बहिणी, समुद्रावरती जायचं आहे ना. ह्या रोडनी यायची मजा हीच आहे. तर असं थोडं जंगल विंगल बघत जायचं, आंबे आंबे बघत जायचं. इकडे बघा इथे एक आंबा वाढलाय. इथे एक आंबा पडलाय तुमचा, चांगला आहे. धन्यवाद, थँक्यू. आंबा दिल्याबद्दल दाखव. आंबा दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. त्या दादांनी आपल्याला एक आंबा दिला, झाडावरून काढत होते. एकदम खतरनाक आपूस आहे आपूस. फायनली मित्रांनो, पोचलो आपण आपल्या खारगाव आरावीच्या सोन्यासारख्या बीचवरती. हा बघा आपल्या बॅक साईडला बीच आहे. तुम्हाला आता मी पूर्णपणे खाली जाऊन दाखवतो कसा काय बीच असणार आहे. आणि माझी आई आणि मावशी ते थांबली, विचार करतात जायचं का नाही जायचं का नाही. तर चला त्यांना घेऊन जातो मी. चला जाऊया. चलो पाय टाका. चल. तर मित्रांनो, हे बघा पर्यटक लोक आलेलेच आहेत इथे. हे बघा पर्यटक लोक चालूच असतात. बघितला मित्रांनो कसला बीच आहे आपला, एकदम खतरनाक. आज ॲक्च्युली सॅटर्डे संडे नाही आहे, त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते, तरी पण फारशी गर्दी आहे. इकडे दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे थोडी पब्लिक आहेत, इकडे पण थोडी पब्लिक आहे, इकडे पण थोडी पब्लिक आहे. इथे नारळ पाणी, ज्यूस वगैरे चालूच असतं. वरती बघा खूप पर्यटक लोकांच्या गाड्या लागलेल्या आहेत. आणि हे बघा अजून येतच आहेत, चालू आहेत पर्यटक लोक येण्यासाठी. इकडे तुम्हाला पूर्ण व्ह्यू देतो आपल्या बीचचा.
तर फायनली मित्रांनो आता मी कपडे वगैरे चेंज करतोय आणि जातोय पाण्यामध्ये, कारण मी एकटाच आहे आणि एकट्यानेच मजा करायला शिकायला पाहिजे आयुष्यामध्ये. तर आपल्याला व्हिडिओ बनवायचे आणि तुम्हाला दाखवायचं पण आहे समुद्र, त्यासाठी मला कपडे तर घालून पाण्यात तर जावं लागेलच, कारण तुम्हाला पाणी पण एकदम जवळून दाखवायला लागेलच ना मला. त्यासाठी आता आपण कपडे वगैरे चेंज करूया आणि जाऊया समुद्रमध्ये. तर फायनली मित्रांनो आपलं चेंजिंग झालेलं आहे, आता आपण जाणार आहोत पाण्यामध्ये. एकटाच असल्यामुळे थोडं कंटाळा येतोय, पण व्हिडिओ बनवायचे त्यासाठी पाण्यात जायचं आहे आणि मला पण जायची इच्छा तर आहे स्वतःहून खूप. तर मी पहिल्यांदा माझा मोबाईल तर वॉटरप्रूफ आहे, पण पाण्यात घेऊन चाललो मोबाईल, कारण व्हिडिओ शूट करायला कोण नसल्या कारणामुळे मला बापरे हे बघा पाणी लागलं पण पाहायला. भरती आली आहे वाटतं, भरती आहे. तर चला जाऊया. फायनली मित्रांनो आपण एंट्री केली आपल्या समुद्रामध्ये. हे बघा आली लाट. थोडं पर्यटक लोक पाण्यात कोण येत नाही, सध्या सगळे बाहेरच आहेत आणि मी मोबाईल घेऊन चाललोय पाण्यात, कारण आपली व्हिडिओ करायला कोण नाही आपल्यासोबत. ओ माय गॉड. माय गॉड. फायनली आपला थोडा मोबाईल पाण्यामध्ये भिजला आहे, पण काय हरकत नाही. 16 Pro आहे. ॲक्च्युली मला डुबकी मारायची आहे, पण मोबाईल घेऊन डुबकी नाही मारू शकत, एवढी रिस्क नाही घेऊ शकत. बापरे एवढी रिस्क नाही घेऊ शकत फोनसोबत, कारण आपण वा तिकडे माझी आई उभी आहे मागे, म्हणजे मी जेवढं पाण्यात जातोय ना तेवढं तिला बिचारीला धाकधूक चालली आहे तिची. माझ्या मागेच उभी आहे, ती दिसत असेल तुम्हाला, माझ्या मागेच उभी आहे ती. नुसती मला बोलते बस झालं. मी बोललो तिला अजून मी भिजलो पण नाही पूर्ण, तर बस कुठे. मित्रांनो तुम्हाला पण आपल्या या बीचवरती यायचं असेल ना, तर श्रीवर्धनमध्ये एक खारगाव म्हणून गाव आहे, आणि खारगावच्या बाजूला, म्हणजे खारगाव आणि आरावी असं एकच गाव आहे, त्या आरावीच्या बाजूलाच आपला बीच आहे. आणि आपल्या गावापासून फक्त 5 मिनिट अंतरावरती, म्हणजे आपल्याला आवाज येतो घरात की समुद्राचा सर. हे बघ थांबा जरा बाई, धीर घ्या. असा सरसर आवाज येतो घरामध्ये आपल्या. बघा मी जोपर्यंत जाणार नाही ना माझी इकडे कुठे आली. धीर घ्या जरा. हे बघा तिकडे जे आपले पब्लिक सध्या खेळते पाण्यामध्ये. लाट आली. तर मित्रांनो मी इकडे पाण्यात एन्जॉय करतो आणि माझी आई आणि मावशी बघा तिथे नारळ पाणी पित आहेत. हे बघा वाटतं ना गोव्याला असं वाटतंय ना. हे बघा मम्मी आणि तिकडे माझी मावशी नारळ पाणी पित आहेत, मस्त एन्जॉय. गर्दी बघा आज मंगळवार आहे, गर्दी खूप आहे आपल्या बीचवरती. जाऊया पुढे. ॲक्च्युली माझी मम्मी बसले म्हणून मी जास्त पुढे जात नाही आहे, नाहीतर एवढ्यात मी आमचं डोकं बिकं सगळं भिजलं असतं, डुबकी मारून झाली असती माझी त्याच्यात पाण्यामध्ये. पण ॲक्च्युली काय मम्मी असल्यामुळे मला थोडं डुबकी मारता येत नाही. पूर्ण बघा थोडा लहान दिसतोय का बघा, इथून जातोच आहे पुढे जातोच आहे. लाट आली.
बघा आली 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 बघा फुल लाटाच लाटा, सगळीकडे लाटा आहेत बघा. या बघा तिथे बघा कसल्या मोठ्या मोठ्या लाटा आहेत. आता थोड्या वेळाने मित्रांनो सनसेट पण होणार आहे. हा बघा ऍक्च्युली पाण्यामध्ये आहे मी, त्याच्यामुळे हलतोय कॅमेरा. ऍक्च्युली मोबाईल गेला पाण्यामध्ये. तर मित्रांनो मी पण आता नारळ पाणी पितो. माझ्या मम्मीने तर नारळ पाणी पिला, मम्मीने आणि मावशीने पिला ना. तुम्ही पाहिजे तुम्हाला अजून? आता मी पण नारळ पाणी घेतोय. आपला नारळ मला कुठे गेला? तर मित्रांनो आता आपण बीचवरती नारळ पाणी एन्जॉय करतोय. हा हा मित्रांनो बीचवरती नारळ पाणी जी एन्जॉय करायची मजा आहे ना, ते अशी लोकल म्हणजे कुठल्या दुकानात नाही मजा आहे. जी बीचवरती मजा आहे ना, हा 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 क्या बात आहे. कडक एकदम थंडगार नारळ पाणी याच्या आतमध्ये. बाहेर एवढी गरमी असताना सुद्धा पण याच्या आतमध्ये कसं थंड पाणी असू शकतं. हा हा. तर मित्रांनो तुम्ही पण नक्की विजिट करा आपल्या श्रीवर्धनमधल्या खारगाव आरावे बीचला. खूप सुंदर आहे. फायनली मित्रांनो समुद्रावरनं आता आपण जाऊया आपल्या घरी. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशी नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. तर चलो गाईज बाय, फिर मिळते एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. टाटा.